धुळे एमएससीबीचे व्यवस्थापक उपव्यवस्थापक 2 लाख रुपये लाच स्वीकारताना रंगेहात अटक। याबाबत वृत्त असे की तक्रारदार हे शासकीय विद्युत ठेकेदार असून त्यांना सन 2018-19 या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित धुळेच्या जिल्ह्यात विद्युतीकरणासाठी संदर्भात ठेका प्राप्त झाला होता। सदर ठेका हा जिल्हा नियोजन निधी अंतर्गत मिळाला होता। त्या अनुषंगाने तक्रारदार यांनी दोंडाईचा विभाग, धुळे ग्रामीण विभाग येथे यशस्वीरित्या 100% वेळेत पूर्ण काम केले। या केलेल्या कामाची बिलाची रक्कम 56,31,590 रुपये ही मंजुरीकरिता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित धुळे कार्यालयाकडे सादर केले होते। सदर बिल मंजुरीसाठी तक्रारदार यांनी संबंधित कार्यालयात जाऊन तगादा लावला असता बिल मंजुरीच्या अंतिम टप्प्यात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित धुळे येथील वित्त विभागाचे व्यवस्थापक अमर खोंडे व उपव्यवस्थापक मनोज पगार यांनी बिल मंजुरीकरिता 5 लाख रुपयाची लाचेची मागणी केली। या संदर्भात तक्रारदार यांनी आज लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला, लेखी तक्रार दिली। तक्रारदार यांच्या अनुषंगाने आज दिनांक 8/3/2023 रोजी लाचलुचपत विभाग पथकाने पंचासह महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी धुळेचे मंडळ कार्यालयातील वित्त विभागात जाऊन अमर अशोक खोंडे व मनोज अर्जुन पगार यांची भेट घेऊन पडताळणी केली असता त्यांनी तक्रारदार यांचे बिल मंजुरीकरिता दोन्ही आरोपींनी तक्रारदार यांच्याकडे 5 लाख रुपयाची मागणी केली। तदनंतर तडजोडी अंतिम 2.5 लाख रुपयाची मागणी निश्चित करून त्यापैकी पहिला हप्ता म्हणून 2 लाख रुपये आणून देण्याची लाचेची मागणी केली। त्यानंतर सापळा कारवाई दरम्यान आरोपी यांनी तक्रारदार यांच्याकडे 2 लाख रुपये लाचेची महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित धुळे येथील कार्यालयात स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले। त्यांच्या विरुद्ध सदर भ्रष्टाचार विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई सुरू असून सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळेचे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक श्री प्रकाश जोडगे, शरद काटके, भूषण खलानेकर, भूषण शेटे, संतोष पावरा, गायत्री पाटील, रामदास बारेला, वनश्री बोरसे, रोहिणी पवार, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर अशांनी सदरची कारवाई केली असून नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक माननीय श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्री नारायण न्याडदे व वाचक पोलीस अधीक्षक श्री नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली असून पुढील तपास चालू असल्याचे समजते। तक्रारदार जे की शासकीय विद्युत ठेकेदार आहेत त्यांनी 2018-19 या वर्षात विद्युत जोडणी संदर्भात महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी विद्युत वितरण कंपनी यांच्या अंतर्गत काही ठेका घेतला होता। त्या ठेक्याचं त्यांनी काम पूर्ण केलं होतं आणि त्याचं बिल 56,31,590 रुपये हे त्यांचं प्रलंबित होतं। ते बिल मंजूर करण्यासाठी आणि त्याच्या त्रुट्या न काढण्यासाठी म्हणून जे वित्त व लेखा विभाग महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी मंडळ कार्यालय धुळे येथील व्यवस्थापक अमर अशोक खोंडे व उपव्यवस्थापक जे की वर्ग 1चे होते आणि उपव्यवस्थापक मनोज अर्जुन पगार, उपव्यवस्थापक वित्त व लेखा विभाग मंडळ कार्यालय धुळे MSCB यांनी त्यांच्याकडे 5 लाख रुपयाची मागणी केली आणि त्या संदर्भात त्यांनी आपल्याकडे तक्रार दिली होती। आज रोजी तक्रार दिली, त्या तक्रारीवरून आपण पंचांसमक्ष सापळा लावला असता या व्यवस्थापक आणि उपव्यवस्थापक यांनी पंचांसमक्ष त्यांच्याकडे 2.5 लाख रुपयाची मागणी करून त्याचा पहिला हप्ता म्हणून 2 लाख रुपये आणून देण्याची मागणी केली, लाचेची रक्कम मागणी केली। त्यानंतर पंचांसमक्ष तक्रारदार यांनी त्यांना 2 लाख रुपये देऊ केले। त्यांनी ती लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून त्यांना अटकाव करण्यात आलेला आहे आणि त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे।
गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे. ही कारवाई जे नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा मालावरकर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक नारायण निहाळदे साहेब, नंतर वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मी पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजार, नंतर माझी टीम पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, नंतर पोलीस हवालदार काटके, भूषण खलानेकर, भूषण शेट्टी, संतोष पावरा, गायत्री पाटील, रामदास वारेला, मनश्री गोरसे, रोहिणी पवार, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, सुधीर मोरे आणि जगदीश बडगुजार यांनी कारवाई केलेली आहे. सदर कारवाई संदर्भाने मी तमाम लोकांना असं आवाहन करतो की जर त्यांच्याकडे कोणीही सरकारी अधिकारी कोणत्याही स्वरूपात काम करण्याच्या मोबदल्यात किंवा काम त्रास न देण्याच्या बदल्यासाठी जर काही लाचेची मागणी करीत असेल तर कृपया धुळे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय यांच्याकडे आमच्याकडे संपर्क साधावा. निश्चित आपली तक्रार आपण असाल त्या ठिकाणी सुद्धा आम्ही घेऊ आणि त्या संदर्भात पंचायत कारवाई करण्यात येईल. म्हणून आपण भ्रष्टाचारमुक्त भारत घडवण्यासाठी कृपया लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे तसेच आमचं नाशिक परिक्षेत्र कार्यालय यांना सगळ्यांनी सहकार्य करावं अशी मी सगळ्यांना आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.